स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपला डे 8. कशात सगळे एक थोडी एनर्जी पाहिजे ना. कसे आहात सगळे म्हटल्यावर इनर लेवल आज 8 दिवसात एवढं तर झालं पाहिजे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण जशी पेरणी करू तसंच आपल्याला कापणी करायची आहे. म्हणून जेवढाही चान्स मिळेल तेवढ्या चान्स मध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे? स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. ओके, सो ग्रेट. आज आपण 7 चक्रांबद्दल नॉलेज घेणार आहे की 7 चक्रांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि आजपासून लोक का वागतात, कसे वागतात, का बरं त्यांची वागणूक कशी आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. चक्रांनुसार व्यक्तीच्या एनर्जीला आपण समजून घेणार आहोत की एखाद्या व्यक्तीची एनर्जी कशा पद्धतीने काम करते हे देखील आपण समजून घेणार आहोत. माझा आवाज येतोय का? व्हिडिओ ज्यांचे बंद आहे जरा तुमचे सुंदर सुंदर मुखमंडल मला दिसू द्या. कारण तुम्ही दिसलात तर मला शिकवण्यामध्ये खूप छान एनर्जी येते. सो इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू. माझा आवाज बाकीच्यांना येतो आहे? थोडा चेक करा तुमचा आवाज. कदाचित तुमचं नेटवर्क इश्यू असेल कारण सगळ्यांना बाकीच्यांना माझा आवाज जातोय. ओके, थँक्यू. सो आज आपण बघणार आहोत 7 चक्रां आणि त्याच्यानुसार व्यक्तीचं जीवन कसं आहे आणि व्यक्तीतला जीवनातील आनंद कसा काय त्यावर डिपेंड असतो. तर 7 चक्र आणि माणसाचं हॅप्पी लाईफ आपण बघणार आहोत. अनिता मोरे मॅडम, तुमचं नेटवर्क नसेल कारण बाकीच्यांना मी दिसत आहे ना. आय एम विजिबल आहे का मी सगळ्यांना? प्रतिभा जोशी मॅडम, दिसत आहे का मी तुम्हाला? ओके, मी दिसत आहे याचा अर्थ माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. बाकी ज्यांना नाही दिसत आहे तुमचा नेटवर्क इश्यू असू शकतो. उद्या आपण असं एक प्रॅक्टिकल करणार आहे, असं एक मेडिटेशन करणार आहे ज्या मेडिटेशन मध्ये तुम्ही तुमच्या जीवनातील सगळे जे मानसिक तणाव आहेत किंवा शारीरिक दुःख आहे त्या दुःखांना आपण दूर करू शकणार आहे. उद्याचं मेडिटेशन आपलं चक्रांचं पॉवरफुल मेडिटेशन राहील, ज्यातनं तुमचे शारीरिक लेवलचे विकार, मानसिक लेवलचे तणाव आपण पूर्णपणे डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या चक्रांना सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करण्याचा प्रॅक्टिकल आपण उद्याच्या सेशनला घेणार आहोत. उद्या डे 9 आणि डे 10 मध्ये कुठल्या आजारावर कुठे हात ठेवायचे याचं समजावून सांगणार. म्हणजे आजार, रोग आणि निदान याचं प्रोटोकॉल तुम्हाला दिल्या जाईल की कुठल्या आजारावर, ते बीपीचा आजार आहे, शुगर आहे किंवा मग एखाद्याला कुठली गाठ आहे किंवा सायनस आहे, मायग्रेन आहे, तणाव आहे, नकारात्मक विचार येतात, तर सगळ्या आजारांवर आपण ट्रीटमेंट काय द्यायची हे आपण शिकणार आहे परवाच्या सेशनला. त्याच्यानंतर 3 एनर्जी बॉल हे देखील आपण परवाच्या सेशनला शिकणार आहोत. परवा आपण सगळे निगेटिव्ह एनर्जीचे जे आहेत दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी आणि मनी मंत्रा, ठीक आहे, असं मी तुम्हाला परवाचं सेशन राहणार आहे. काय कुठलं? उद्या आपण एक पॉवरफुल मेडिटेशन करणार आहे ज्याच्यात आपण शारीरिक व्याधी आणि मानसिक तणावांना दूर करून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये घेणार आहे. परवाच्या सेशनमध्ये मनी मंत्रा, दैनंदिन रेखीचा उपचार, 3 एनर्जी बॉल आणि आजार आणि त्याचे निदान कसे करायचे हे आपण बघणार आहे परवाच्या सेशनला. आणि त्यासोबतच प्रश्न उत्तर पण घेणार आहे. तर तुम्हाला प्रश्न उत्तरांना पण चान्स मिळणार आहे. सो जो भी आपके क्वेश्चन होंगे वो निकाल के रखो 10 दिवसात ज्यांना. तर माझा त्या दिवशीचा प्रॉमिस राहील, चाहे कितने भी बज जाए, रात्रीचे किती वाजले तरी आपण तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पर्यंत आपण शेवटच्या हँडल्स पर्यंत आन्सर देणार आहोत. जमल्यास आपण त्या दिवशी क्लासच 4:30ला चालू करू. मी एका बॅचला सुट्टी देऊन तुमच्यासाठी जास्ती वेळचं सेशन घेईन. इन जनरल 3 तास, 3.5 तासाचं सेशन ते चालतं. कारण माझं प्रॉमिस असतं तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देणं, तोपर्यंत तो क्लास चालेल. ओके, तर फ्रायडेला आपलं लास्ट सेशन राहील. त्याच्यानंतर ज्यांना रेकीच्या सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायची आहे त्याचे पूर्ण डिटेल्स आपण उद्या बघणार आहोत. दर गुरुवारी आपली ऍडमिशन चालू होतं. दर गुरुवारी म्हणजे जेव्हा बॅच चालू असते तर गुरुवारी आपण ऍडमिशन सुरू करतो आणि 24 तारखेपासनं याच वेळेवर 5:30 ते 6:30 रेकीचा सेकंड लेवलचा क्लास सुरू होणार आहे. रेकीची जी सेकंड लेवलचं आहे ते 24 तारखेला आपलं सुरू होईल.
टोटल जे सेशन असतं रेकी लेवल 2चं 10 दिवस, रेकी मास्टर लेवल आणि तुमचे दोन कोर्सेस माझ्याकडनं गिफ्ट मिळतात त्याच्यासोबत. म्हणजे क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग आणि रेकी मास्टर लेवल, रेकी लेवल 2, असे 4 कोर्स मिळून फी 5,000 रुपये आहे. ज्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवर नाही, माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे, तिथे ते तुम्हाला मिळेल. आणि खूप सारा सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे. आणि प्रॉस्पेरिटीच्या कॉईनसाठी उद्या तुम्हाला ऍड्रेस आणि स्कॅनर मिळेल. ऍड्रेस तुम्हाला तुमचा ऍड्रेस पाठवायचा आहे, त्या स्कॅनरवर 100 रुपये पे करून त्या नंबरवर तुमचं स्कॅनर, तुम्ही हे पाठवा, तुमचं स्क्रीनशॉट पाठवा, 100 रुपये पे केलेला कुरिअर चार्ज आणि तुमचा ऍड्रेस. उद्यापासून आपलं ते कॉईन पॅक करणं चालू होईल. तर मग त्याच्यानुसार जसे जसे आमच्या पोस्टेज ऑर्डर निघतील तसं तसं ते कॉईन तुमच्या घरपोच पोहोचणार आहे. कारण या बॅचमध्ये आपण प्रॉस्परिटीचं कॉईन ज्यांनाही पाहिजे आहे अशा सगळ्यांना फक्त कुरिअर चार्ज मध्ये तुमच्यापर्यंत, कुरिअर आणि पॅकेजिंग 100 रुपीज आपण घेतोय, बाकी कॉईन तुमच्या घरपोच बाय पोस्ट पोहोचणार आहे. ठीक आहे. तर वेलकम यू ऑल. आजचा आपला विषय आहे 7 चक्रा आणि जीवनाचं आनंदी जीवन आपण कशा जगू शकतो. तर पहिले चक्रा काय आहे आपण ते समजून घेऊ. चक्र म्हणजे आपल्या जीवनामध्ये 7 एनर्जीचे पॉइंट आहेत. काही सूक्ष्म चक्र पण मुख्य 7 चक्र आहे. आता तुम्ही म्हणाल की जीवनामध्ये जर कुणाच्या पैशाची कमतरता आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये नात्यामध्ये प्रेमाची कमतरता आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये विशिष्ट काही आजारनी त्यांना ग्रसित केलेला आहे. हे असं का होतं? जर ईश्वराचीच निर्मिती प्रत्येक व्यक्ती आहे, तर मग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना का घडत असतात? देवाने जर निर्माण केलेला आहे, तर मग सगळ्यांचंच आयुष्य सारखं पाहिजे. कोणाकोणाला हा प्रश्न पडतो की प्रत्येकाचं आयुष्य सारखं का नाही? याचं रिझन, या निर्मितीसोबत देवानी आपल्याला 7 एनर्जीचे पॉइंट दिलेले आहेत, 7 एनर्जी पॉइंट, जे आपल्या जीवनातली पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटीची ऊर्जा ठरवत असतात. आता प्रत्येक व्यक्ती वेगळा का आहे? याचं रिझन, हे तर आपले जीन्स आहे, 3 पिढ्यांचे जसे आपण ग्रहण केलेले आहेत त्याच पद्धतीने 3 पिढ्याचे कर्मा पण आपण घेतलेले आहेत. तर एखादा व्यक्ती या जन्मात खूप सज्जन सारखा वागला तरी त्याच्या जीवनात काही दुःख येत असेल, तणावाच्या घटना घडत असतील, याचं रिझन काय आहे? तर त्या व्यक्तीने केलेला कर्मा, त्या व्यक्तीचे मागच्या जन्मातले जे कार्मिक होते ते त्याला या जन्मात हे करावे लागतात. आणि त्याचसोबत मातृपितृ ऋण सुद्धा आपल्याला, जर आपल्या माता पितांकडनं 3 पिढ्यांकडनं जर काही चुका झाल्या असतील, तर ते म्हणतात की जसं आई वडिलांची प्रॉपर्टी आपण वापरतो त्याच पद्धतीने आई वडिलांचे कर्माचं देखील आपल्याला क्लिन्झिंग करावं लागतं. हे एक रिझन आहे की आपल्या जीवनामध्ये देवानी जरी निर्माण केलं तरी देखील आपण 3 पिढ्यांचे जीन्स आणि 3 पिढ्यांचा कर्मा कॅरी करतो, आणि आपलं सुद्धा लास्ट बर्थचा कर्मा आपण कॅरी करतो, आणि त्याचा आपल्याला जीवनामध्ये पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असे इफेक्ट येतो. आता त्यासोबतच जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपले जे चक्राज असतात, हे चक्राज कळी स्वरूपात असतात. त्याला बंद चक्र असं म्हणतात. जेव्हा प्रत्येक बालक जेव्हा जन्माला येतं ते बाळ, तर तेव्हा त्याची चक्र कळी स्वरूपात असतात. आणि जसं जसं ते बाळ मोठं होतं तसं तसं त्याचं ते चक्र फुलतात. ठीक आहे. तसे तसे त्याचे चक्र फुलतात. मग आता जर हे चक्र फुलत असतील, हे चक्र फुलत असताना जर एखाद्याचे 7ही चक्र फुलले, तर तो बिलकुल परफेक्ट, मिस्टर परफेक्टनिस्ट, जीवन में सब कुछ ऑल इज वेल आहे असा तो व्यक्ती बनेल. त्याच्या जीवनामध्ये नात्यांमध्ये प्रेम, पैसा, समृद्धी सगळं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बघा, पैसा खूप असतो तर घरामध्ये प्रेम नसतं, घरामध्ये प्रेम आहे, पैसा आहे तर शरीरात आरोग्य नसतं. ह्या घटना का घडतात? तर त्याचं लहानाचे मोठे होत असताना त्याचे चक्र ज्या पद्धतीने ओपन होतात किंवा काही चक्र बंद राहून जातात, त्यानुसार त्या व्यक्तीच्या जीवनाचं पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी होत असते. तर सगळ्यात महत्वाचं आपण थोडं इमेजेसच्या थ्रू पण समजून घेऊ. तर बघा, आपले हे 7 चक्र, 7 चक्र म्हणजे
7 एनर्जी सेंटर्स आहेत. जे रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनची जागा. मी प्रत्येक जागा पण तुम्हाला समजून सांगते, या इमेज मध्ये जास्त क्लिअर कळेल की रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनची जागा. मग नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर, त्याच्यानंतर अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, त्याच्यानंतर अजना चक्र म्हणजे थर्ड आय चक्र, आणि सहस्त्रार चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र. इंग्रजीमध्ये या चक्रांचे नावं समजून घेऊ. रूट चक्र म्हणजे मणिपूर चक्र, रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र, सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, सोलर फ्लेक्सिस चक्र म्हणजे मणिपूर चक्र, हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र किंवा हृदय चक्र त्याला म्हटलं जातं, थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र, त्याच्यानंतर थर्ड आय चक्र म्हणजे अजना चक्र, आणि क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. आता पहिलं चक्र डोक्यापासून इथे काउंट होत नाही. पहिलं चक्र इथे काउंट होतं ते रूट चक्रापासून. पहिलं चक्र कुठल्या चक्राला म्हटलं जातं? रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्राला पहिलं चक्र म्हटलं जातं. मग दुसऱ्या नंबरचं चक्र आहे आपलं सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान, सोलर फ्लेक्सिस तिसरं चक्र, हार्ट चक्र चौथं चक्र, थ्रोट चक्र 5वं चक्र, थर्ड आय चक्र 6वं चक्र, आणि क्राऊन चक्र हे आपलं 7वं चक्र आहे. आणि याच चक्रांच्या नुसार व्यक्तीच्या जीवनातल्या गतिविधी असतात. प्रत्येक चक्राला रंग आणि बीज मंत्र आहे. प्रत्येक चक्राला रंग आणि बीज मंत्र आहे. आणि याच चक्रांच्यामुळे आपल्या जीवनातली पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी ठरत असते की या चक्रांमुळे आपल्या जीवनावर कशा पद्धतीने सकारात्मक किंवा नकारात्मक इफेक्ट होतो हे आपण समजू शकतो. तर याच चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट देत असतो. तर आता आपण डिटेलमध्ये एक एक चक्राला समजून घेऊ आणि त्या चक्रामुळे आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो किंवा आपल्या आजूबाजूला जर विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागतो तर तो नेमका का बरं वागतो, त्याचा स्वभाव का बरं तसा आहे, हे देखील आपण याच चक्रांच्या ऊर्जांनुसार जाणून घेणार आहोत. ओके, एकच मिनिट. सो पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र, ज्याला रूट चक्र असं म्हटल्या जातात. हे चक्र पुरुषांच्या रीढची जी हड्डी आहे, माकडहाड ज्याला म्हणतो ना, त्याचं शेवटचं जे त्रिकोणी टोक आहे त्याच्या शेवटचं ते असतं. आणि महिलांच्या बीजकोशांच्या तिथे ते उपस्थित असतं. महिलांच्या बीजकोशांच्या तिथे ते अवस्थित आहे. हे चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ती का स्थान आहे. भौतिक जीवनशक्ती म्हणजे काय? तुम्हाला भौतिक लेवलवर ज्या गोष्टी पाहिजे, घर, गाडी, बंगला, ज्याच्यात तुम्हाला स्थिरता वाटते, अशा गोष्टींसाठी हे चक्र काम करतं. जीवनाप्रती शक्तीचं स्थान आहे. कुंडलिनी जागृतीसाठी हेच चक्र प्रभावित असतं, रूट चक्र. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, किडनी, युरिनरी ब्लॅडर, आणि याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. कुठलं तत्व आहे? या चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे. रंग याचा लाल आहे आणि कार्य आहे याचं भौतिक शक्ती. याचं कार्य कोणतं आहे? भौतिक शक्ती, सृजन शक्ती. प्रतिकूल प्रभाव कोणता आहे? शारीरिक जडता, उदासीपण, भारीपण आणि हाडांचे आजार. आता आपल्या घरामध्ये असे किती लोक आहेत की जे म्हणतात, "दारे तो टीव्हीचा रिमोट माझ्याकडे आणून दे, थोडं मला एक ग्लास पाणी आणून दे." असे म्हणणारे लोक आहेत का आपल्या घरी? कुणाकुणाच्या घरी आहे? "अरे थोडं एक ग्लास पाणी आणून दे, तो रिमोट जरा माझ्या हातात दे." टीव्ही समोर बसलेले आहेत पण उठून रिमोट घेत नाही असे लोक किती आहेत? आहे ना. मग समजून द्यायचं. बिचार आतापर्यंत आपण त्या लोकांना दोष देतो, काय आळशी आहे, एक तो समोरचा रिमोट नाही घेऊ शकत का? अभी उनसे थोड़ा सा क्या बोलना प्यार से, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. आणि म्हणून रूट चक्र ब्लॉक असल्यामुळे हे लोक असे वागतात. व्यक्तीचा दोष आहे का आजपासून? बिचाऱ्यांच्या चक्रांचा दोष आहे. आहे की नाही? मग व्यक्तीला दोष द्यायचा नाही. मग तुम्हाला पाणी चार्ज करून द्यायला सांगितलंय, मग या हे पाणी पिऊन या व्यक्तीचं रूट चक्र सकारात्मक झालेलं आहे. या व्यक्तीच्या रूट चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि ही व्यक्ती सगळे कामं करण्यात ऍक्टिव्ह झाली आहे. उपाय भेटला की नाही भेटला?
त्या व्यक्तीच्या रूट चक्रासाठी आपण काम करू शकणार आहे. ग्रेट. त्याच्यानंतर तर जे आपलं मूलाधार चक्र, रंग लाल, तत्व कुठलं याचं? पृथ्वी तत्व. किडनी, ब्लॅडर आणि पूर्ण स्पाईनला आणि शरीरावर जिथेही हाडांचे आजार आहेत, म्हणजे नी पेन आहे किंवा स्पाईन रिलेटेड समस्या आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, तर हे याच चक्राच्या इनबॅलेन्समुळे होत असतं. ठीक आहे. हाडांचे आजार, जीवन उदास आहे, शरीर सतत जड जड वाटतं, भारी भारी वाटतं, कोणतं चक्र इनबॅलेन्स आहे? रूट चक्र. आता तुम्ही व्यक्तीला ओळखू शकणार आहे आजपासून की बाबा हा व्यक्ती असा वागतो आहे, तर नेमकी गडबड कुठे आहे? या व्यक्तीच्या चक्रांमध्ये आहे, आणि आपण त्याला ठीक पण करू शकणार आहे. आता बघा, यहाँ शारीरिक स्थिति का अर्थ है रीढ़ की, शारीरिक शक्ति का अर्थ है रीढ़ की हड्डी, जो हड्डियों को स्थिरता प्रदान करता है। इंद्रिया यहाँ पर होने से व्यक्ति सर्जन का सृष्टि सर्जन का आधार भी यही है। शक्ती का स्रोत चेतना और स्फूर्ती. जर हे चक्र ऍक्टिव्ह आहे, एक काम येऊ दे, दोन काम येऊ दे, तीन काम येऊ दे, चार काम येऊ दे, पटापट चला लागा कामाला. कसं काय? पटापट काम उरकून घेता, टेन्शन नाही. ओके. हे चक्र ऍक्टिव्ह असलं तर व्यक्ती पटापट कामं उरकतो, नाही तर बसला एकच काम करत, एक काम आलं तरी चिडचिड करणार. कुठलं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र. हे चक्र तर स्फूर्ती आहे आणि निगेटिव्ह आहे तर जड जड आहे. ठीक है. त्याच्यानंतर किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में चेतना और स्फूर्ति बनी रहती है. किसी भी तरह की सेवा या साधना द्वारा चेतना या स्फूर्ति बनी रहती है, जिससे व्यक्ति सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित व स्वाधीन रह सकता है. ठीक है. एकच मिनिट. ओके. या चक्राचा संबंध पृथ्वी तत्वाशी है. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं, किसी भी प्रकार की कमजोरी या चक्कर आना इसी चक्र के कारण होती है. व्यक्ति सुस्ती, जड़त्व के कारण जीवन में अस्वस्थ, दुखी और असंतोषी हो जाता है. व्यक्ती जीवनामध्ये दुखी आणि असंतोषी होऊन जातो. आता त्याच्यानंतरचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र. स्वाधिष्ठान चक्र कुठे आहे? नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. नाभि के करीब 3 इंच नीचे है. यह चक्र काम शक्ति का केंद्र है. कशाचं केंद्र आहे? काम शक्ति का केंद्र. यो अहम का परिचारक है. संबंधित अंग गोनेड ग्रंथी, जेनेटिक ऑर्गन, प्रजनन संस्था पूर्ण याच्यावर निर्भर है. किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव इसी चक्र से ऍक्टिव्ह होते हैं. विचार भावनात्मक आणि तत्व याचं जलतत्व आहे. रंग याचा केशरी म्हणजेच नारंगी आहे. ऑरेंज कलर प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी और युरिन संबंधित आजार. आता बघा, रंग नारंगी गोनेड ग्रंथीसोबत संबंध, जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करणं, म्हणजे संतती प्राप्तीसाठी आणि सक्सेसफुल मॅरिड लाईफसाठी महत्वाचं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र आहे. हे चक्र जर बॅलन्स असेल आता बघा, कुठल्याही व्यक्तीसोबत जे मनोभाव असतात, म्हणजे एखाद्या अट्रॅक्शन जे असतं की एखाद्या विपरीत लिंगासोबत जे अट्रॅक्शन असतं ते याच चक्रामुळे होत असतं. स्त्री पुरुष आकर्षणासाठी हे चक्र जबाबदार आहे. शक्तीचा स्रोत आत्मसर्जन, नाही तर संसार सर्जन. आता लक्षात घ्या की जर एखादा व्यक्ती आत्मसर्जन करेल तर त्याचा आत्मिक विकास होईल,
पण जर त्याचा स्वतःवर ताबा नसला तर तो दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करू शकतो. जर हे चक्र संयमित नसेल तर त्या व्यक्तीच्या हातून गुन्हे देखील घडू शकतात. या चक्राचं तत्व संबंध जलतत्वाशी आहे आणि जलतत्वाशी असंतुलित असल्यामुळे कफ, सर्दी संबंधित रोग होतात. युरिनची समस्या, बेड वेटिंगची समस्या, युरिन कमी किंवा जास्ती येणं, त्याच्यानंतर झोपेत बेड ओला करणं, शरीरात कुठेही स्वेलिंग असणं, जेनेटिक ऑर्गनचे प्रॉब्लेम, स्त्रियांचे गायनिक प्रॉब्लेम किंवा पुरुषांचे प्रॉब्लेम, संतती उत्पत्तीमध्ये येणारे प्रॉब्लेम, हे याच चक्रामुळे रिलेटेड, याच चक्राशी रिलेटेड असतात. आता तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक स्टुडंट होते, त्यांचा मुलगा 14 वर्षाचा होता. रोज बेड ओला करायचा. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जे सिम्बॉल सांगितले आणि त्यांना जी टेक्निक सांगितली डिस्टन्स हिलिंगची, 15 दिवसामध्ये त्या मुलाची बेड वेटिंगची समस्या पूर्णपणे कमी झाली. कारण डॉक्टरांना वगैरे सगळं दाखवून झालं होतं, पण तरी तो मुलगा रोज बिछाना ओला करायचा. पण डिस्टन्स हिलिंगमुळे त्या व्यक्तीचा बेड ओला करणं कायमस्वरूपी थांबलं. ओके. त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र. ठीक आहे, मणिपूर चक्र. आता तुम्हाला गंमत सांगते, माणसाच्या सगळ्या इच्छा कुठं दडल्या असतात? पोटात दडलेल्या असतात. बरोबर की नाही? एखाद्या पेपरला जायचंय, एखाद्या कठीण कामाला जायचंय, कुणाकुणाला एकदा वॉशरूमला जाऊन यायची इच्छा होते? नॅचरली वाटतं की नाही, चला एकदा जाऊन या. का बरं? कुठल्या त्याच्याशी संबंध आहे? मणिपूर चक्र. अपने आप कोई डर लग गया तो पोटात एकदम गोळा येतो, म्हणतात की नाही, भीतीनी पोटात मणी अशाच तयार होत नाही, उसके पीछे भी कोई तो भी रीजन रहता. ठीक है. ओके. तर हे जे चक्र आहे, तर मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर आहे. यह चक्र शरीर के वास्तविक केंद्र जहां से भौतिक ऊर्जा का विचरण होता है. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो अपने आप इस चक्र में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग म्हणजे आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम या चक्रावर निर्भर आहे. गॉल ब्लॅडर पूर्ण पचन संस्था, आणि याचं तत्व जे आहे अग्नितत्व आहे. या चक्राचं तत्व कोणतं? अग्नितत्व. कार्य आहे शक्ती आणि बुद्धी. प्रतिकूल प्रभाव जर असेल तर अतिसार आणि संग्रह सारखे रोग होतात. रंग पिवळा आहे. ऍड्रेनल ग्रंथीसोबत संबंध आहे. मणिपूर चक्र पेट, पित्ताशय, लिवर को नियंत्रित करता है. यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहा जाता है. आता इथे किती लोक आहे जे जेवण झाल्याबरोबर 1-2 ग्लास पाणी पिऊन टाकतात? किती लोक आहे? आता मला सांगा, उदर भरण नव्हे हे जाणी जे यज्ञ कर्म, आणि भूक लागते म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक अग्नी प्रदीप्त होते आणि त्याच्यात भोजन नावाची आहुती आपण देतो आणि त्या आहुतीवर पाणी पण टाकतो. लगेच पाणी टाकायची गरज आहे का? चुकीचं आहे. तिथूनच म्हणजे पचन क्रियेसंबंधित आजार याच कारणामुळे होत असतात. उत्तम स्वास्थ्य, जिनका पेट भला उनका शरीर भला, माइंड भला. आपल्या सेकंड ब्रेन म्हटलं जातं आपल्या पोटाला. आपल्या पूर्ण डायजेस्ट काय म्हणतात? गट हेल्थ. सेकंड ब्रेन, फर्स्ट ब्रेन यहाँ पे है, सेकंड ब्रेन यहाँ पे है. आणि याचं तत्व कोणतं आहे? अग्नितत्व आहे. आणि ही अग्नी कशासाठी प्रदीप्त झालेली असते? आपल्या ग्रहण केलेल्या आहारातनं सगळे त्याचं व्यवस्थित पचन करून त्याच्यातनं जे पोषक तत्व आहे, प्रोटीन, विटॅमिन B12, विटॅमिन D, सगळे मल्टीविटॅमिन्स बाजूला काढून आवश्यकतेनुसार त्या त्या ऑर्गनला, त्या त्या वेन्स मध्ये पाठवण्याचं काम उत्तम पचनाच्या क्रियेमुळे होत असते. पण आपण जेवल्या जेवल्या पाणी पिलं तो पहिले तो हम क्या करते मालूम है क्या? सबसे पहिली गलती, आपल्या शरीरातला सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन कोणता सांगा? सांगा बरं, सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन कोण सांगेल? आणि सगळ्यात हार्ड, चॅट बॉक्स मध्ये सांगा. नाही, टमी नाही आहे सॉफ्ट ऑर्गन. हा, डॉक्टर मॅडम बोला. घाटे मॅडम बोला, अनम्यूट करा बरं. सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन कोणतं आहे?
टंग टंग. टंग पेक्षा पण सॉफ्ट. स्मॉल इंटेस्टाईन. नाही, मेडिकली तर टंग आहे. स्मॉल इंटेस्टाईन. बाकी स्मॉल इंटेस्टाईन. हा. टंग पेक्षा सॉफ्ट आहे की नाही? हो, आहे. आणि सगळ्यात हार्ड टीथ. सगळ्यात हार्ड तर दात. दातच आहेत ना. पण आपण हो. काय करतो जेवणाच्या बाबतीत? अभी हमने क्या कर दिया, इतना फास्ट सारी जिंदगी किस लिए व्यतीत कर रहे हैं? अच्छा खाने के लिए. बरोबर आहे, खाण्यासाठी आपण मेहनत करतो. आणि ते मेहनत करताना ते जेव्हा अन्न येतं, आपल्या दात कशासाठी बनवलेले आहेत? ईश्वराने जी निर्मिती केलेली आहे दातांची निर्मिती, की एक घास 32 वेळा चावून खायची आपली संस्कृती सांगते, बरोबर की नाही? पण आपण काय करतो, इतकं ते पटापट 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 जेवण करून दातांचं काम कुठे देऊन दिलेलं आहे? आतोको. म्हणजे जो सगळ्यात दात कठीण आहे, शरीरातला सगळ्यात हार्ड ऑर्गन आहे, जिथे ते अन्न बारीक करण्याची मशीन बनवलेली आहे, त्याचा वापर न करता आपण तसंच ते अन्न ढकलतो जो शरीरातला सगळ्यात नाजूक अवयव आहे. आता विचार करा, की मग ते जे पचनाचं कार्य 7 ते 8 तासात मेडिकली होऊ शकतं, तेच पचनक्रिया मंदावल्यामुळे अन्न पोटात कुजतं आणि बाकी डायजेशनचे आजार होतात. कुठे गेल्या मॅडम? घाटे मॅडम, बरोबर आहे की चूक आहे सांगा बरं? हो, मेडिकली हो, अगदी खरी आहे बरोबर. की नाही? हा, लोक हा, असंच करून अगदी गेले बरोबर आजच्या आहे. जीवनशैलीमध्ये. आणि जो पोटात आपण म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठीची ही गोष्ट करतोय, आज लोक मग सगळे कॉन्स्टिपेशन आणि सगळ्यात पहिले पोट बिघडतं आणि मग पूर्ण आरोग्य बिघडतं व्यक्तीचं. तर मग सुरुवात, आणि म्हणून पाणी जेवल्यानंतर अर्धा तास पाहिजे. जेवणाचा सगळ्यात चांगला नियम सांगते, जितना भूक है उसका 50% खाओ. अर्धा जो एक भाग आहे तो पोटामध्ये जे पचनक्रिया होत असते, जे गॅसेस आणि बाकीच्या निर्माण होतात वायू, त्याला बॅलन्स करण्यासाठी एक भाग मोकळा ठेवायचा आहे. आणि एक भाग जो तुम्ही काही वेळानंतर पाणी प्याल त्याच्यासाठी मोकळा करा. कधीच पोट बिघडणार, पोट बिघडलं नाही तर स्वास्थ्य बिघडणार नाही. आणि स्वास्थ्य बिघडलं नाही तर डॉक्टरांकडे जास्त पैसे द्यावे लागणार नाही. सॉरी शुभांगी मॅडम. आजकाल नाही, बघा. माझं तर असं आहे की गायनिक्स मध्ये मला मुलं झाली तरी येणार आणि नाही झाली तरी येणार. बरोबर. नाही तुमच्यासाठी पण आता सध्या जर आपण बघितलं मेडिकली, तर व्यक्तींची हम्म. जे डिसीज आणि डिसऑर्डर मध्ये जर आपण विचार केला, तर आपण शुगर, बीपी जे आज मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होतात आहे, किंवा थायरॉइड वगैरे या ज्या सगळ्या समस्या आहेत, किंवा आता पण कन्सिव्ह करण्यासाठी जे महिलांना त्रास होतो, आधीच्या काळात एवढं नव्हतं, की आज टोटल हो. बेड आणि या ज्या सगळ्या गोष्टी घडतात आहे, या याला आपण डिसीज म्हणणार की डिसऑर्डर म्हणणार? डिसऑर्डर मध्ये चाललंय ते. सगळं पीसीओडी डिसऑर्डर वगैरे. मध्येच चाललंय की नाही, सगळं पीसीओडी वगैरे. आधी आपण हे शब्दही हम्म. ऐकले नव्हते की पीसीओडीची समस्या आहे, पीसीओएसची समस्या आहे. पण आता हे प्रत्येक महिला मुलींमध्ये हे प्रॉब्लेम दिसायला लागलेले आहेत. आज 30 आणि हम्म. 35 मध्ये महिलांचं युट्रस रिमूव्ह करावं लागतंय. त्याला हो. रिझन काय आहे, की आपली जी लाईफस्टाईल कुठेतरी चुकते आहे. आणि जर आपण एकदा का लाईफस्टाईलला जागेवर आणलं, तर या हम्म. सगळ्या गोष्टी आपोआप परत बॅलन्स होतील. आणि हो, याच्यासाठी बरोबर. खरा उपाय आहे की आपल्याला आपल्या संस्कृतीकडे कुठंतरी वापस यावं लागणार आहे. जे आधुनिकतेच्या हम्म. याच्यानुसार आपला पहिले डाएट चुकला, मग आहार आणि व्यायाम चुकला, या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी आपल्याला परत रिव्हर्स करावं लागेल, असं मला वाटतं. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर. चला, थँक्यू. थँक्यू शुभांगी मॅडम. ओके. तर आता आपण मणिपूर चक्राला म्हणजे जीवनामध्ये सगळ्या भौतिक याच्यासाठी, तर अग्नितत्वाच्या असंतुलित होण्यामुळे आपल्याला गरमी संबंधित आजार होतात, स्किन डिसीज होतात, ब्लड केमिस्ट्री जी आहे शरीराची ती बिघडते. त्याच्यानंतर पोटामध्ये गॅसचा प्रॉब्लेम होतो. आणि कुठल्याही एलर्जी आणि इन्फेक्शनसाठी मणिपूर चक्राचं इनबॅलन्स हे जबाबदार असतं. त्याच्यानंतर हृदय चक्र. आजकाल हार्ट अटॅक हा अगदी लहान लहान वयात आहे. आधी काय व्हायचं? आणि एक गोष्ट सांगा, की हार्ट अटॅक महिलांपेक्षा पुरुषांना जास्त येतो. ऍव्हरेज चेक करा तुम्ही. का बरं? काय रिझन असेल सांगा बरं, की ऍज कम्पेअर्ड टू पुरुषांना जास्ती हार्ट अटॅक येतो? सांगा बरं शुभांगी मॅडम, काय असेल रिझन? चला आज आपण. एक्सेस मध्ये स्ट्रेस घेतात ते. काय आहे ना मॅडम, महिलांना बडबड करायचा आशीर्वाद देवानी दिलेला आहे. त्याच्यामुळे हा. पोटात काही पचत नाही, कोणावर तरी ती भडास निघूनच जाते. मग ते जे त्यामुळे ते मोकळ्या होतात. त्या मोकळ्या होऊन जातात फिलिंग्स. आणि एखादा व्यक्ती काय करतो,
की म्हणजे पुरुष नेमकं कुणाशी शेअरिंग करत नाही. जे आपण लेव्हल 1ला डे 1 पासून जे बर्निंग ऍक्टिव्हिटी सांगितली ना, तुम्ही लिहा, सगळं सफरिंग लिहा, हम्म. त्याला पाडा आणि जाळा, हे त्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण हृदयावर जो ताण किती वर्ष सहन करणार ना एखादा व्यक्ती, आणि त्याच्यामुळे तो हार्ट अटॅक येतोय. कारण ते हृदय चक्रावर अतिरिक्त बर्डन येतं, फिलिंग्सचं, इमोशनचं, जबाबदाऱ्यांचं. आणि घरामध्ये म्हणतो आपण जोडीदार आहे, पण त्या पुरुषाच्या पाठीवर खंबीरपणे हात ठेवून तुम्ही लढा, मी तुमच्या सोबतीला आहे, असं म्हणणारा आज जोडीदार नाहीये. शेअरिंग, दोघं सोबत राहतात. म्हणजे आज कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत, पण तो संवाद केव्हा वादात बदलेल ते सांगत नाही. कुटुंबामध्ये संवाद कसा असावा बघा, सहभावनापूर्वक संवाद, हा शब्द खूप महत्वाचा आहे. एका शब्दाच्या हृदयाने, म्हणजे आधी न बोलता एकमेकांना समजल्या जायचं, आता एवढी बडबड करूनही एकमेकांना समजून जात नाही. हम्म. रिझन काय, कुठेतरी आमचं इनबॅलन्स होत आहे, डिस्टन्सिंग. मिस कन्व्हर्सेशन होतं. बोलणं तर वेगळंच आहे, एकमेकांना समजून घेणं वेगळं राहून जातं, आणि त्याच्या पलीकडच्या गोष्टी घडतात. आणि म्हणून जीवन परत अंधकाराकडे येत आहे. आणि या चक्राला, हृदय चक्राला जर आपण बॅलन्स ठेवलं, तर ग्रॅटिट्यूड आणि करुणेची भावना हृदयामध्ये आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये जेव्हा ग्रॅटिट्यूड येतं, थँकफुलनेस येतं, बघा ती व्यक्ती भलेही त्या एक गुलाबाचं झाड आहे, त्याला सगळीकडनं काटे आहे, पण त्याच्यावर जे फूल लागतं ते गोंडाच आहे. त्याच पद्धतीने आपल्या घरात वावरणारी व्यक्ती स्वभावाने कटू असेल, बोलता येत नसेल, पण तो कुठेतरी कुटुंबासाठी झटतोय, तर आपण त्या काट्यांचा विचार न करता त्याचं आपल्यासाठी झटणं जर बघितलं ना, ती महिला घरात राबत असेल, किंवा वर्किंग वुमन असेल, किंवा तो पुरुष बाहेर वर्क करत असेल, बिझनेस करत असेल, एकमेकांच्या कार्याचा सन्मान करा, तर कुटुंब आनंदी होईल. आणि जे वाढतं हृदय आघाताचं जे परिणाम आहे, आणि त्याच्यामुळे आजकालचे ऍज अ कॉन्सिलर म्हणून माझ्याकडे जेव्हा स्टुडंट येतात ना, जेव्हा मी त्यांच्याशी बोलते, तर त्या मुलांच्या वागण्यात ते एकच शेअर करतात की आमच्या घरचं वातावरण, त्यांना गृहीत धरलं जातं कुटुंबामध्ये, त्यांना सगळ्या फॅसिलिटी देऊन राहिले आई वडील, पण त्यांना मुलांना द्यायला वेळ नाहीये. आज त्याच्या जीवनामध्ये काय संघर्ष चालू आहे, पाठीवर हात फिरवणारा वेळ त्याला मिळत नाही. आणि मग हे असे मुलं बाहेरच्या जगात मित्र शोधतात, आणि त्या टीनेजर्स मध्ये त्यांना हे कळत नाही की हा मित्र आपल्याला चांगल्या मार्गाला नेणार आहे की वाईट मार्गाला नेणार आहे. आणि असे मुलं व्यसनांच्या आहारी जातात किंवा चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून एक पालक म्हणून कुटुंब, कारण घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. त्या घरट्यामध्ये पिलू जे उडेल ना, त्याला आपल्या कुटुंबावर विश्वास पाहिजे. दिव्य आकाशावर जरी झेप घेतली, त्याची त्याची भक्ती ती उंबरठ्यावर असली पाहिजे, ती पॉझिटिव्हिटी त्याच्या लाईफ मधनं जनरेट झाली पाहिजे. मी एक 4 वर्षापूर्वी एक केस बघितली शुभांगी मॅडम. एक महिला माझ्याकडे औरा स्कॅनिंगसाठी आलेली होती. रिपोर्ट हम्म. त्यांनी नंतर दाखवले मला. आणि तिला ऍक्च्युली थ्रोट कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. आणि मी जेव्हा ते हो. औरा स्कॅन केला, चक्रा स्कॅन केले, तर तिचं थ्रोट चक्र टोटल ब्लॉक होतं. मी त्यांना विचारलं, मॅडम कधीच मनातलं शेअर केलं नाही का? नाही म्हणे, मला माझ्या मनातल्या गोष्टी मनात ठेवायची आहे. आणि तुम्हाला कॅन्सर हा आजार कशातनं होतो, जेव्हा एक्सेस टेन्शन आणि सफरिंग एखाद्या ठिकाणी स्टोअर होतं, म्हणजे आमच्या एनर्जी बचत ती त्या चक्रांवर इफेक्ट करते. आणि चक्रांवर इफेक्ट केल्यावर ज्या चक्रात वीक आहे त्या चक्रावर तो आजार आणि त्या फिजिकल ऑर्गनवर तो त्याचा रिफ्लेक्शन दिसतं. आणि म्हणून त्या महिलेला जेव्हा, आता एकदम ओके आहे ती महिला, पण तो त्या चक्रांचा इफेक्ट होता की थ्रोट चक्रामध्ये. तर आपलं जे थ्रोट हम्म. चक्र आहे ते संवादाचं चक्र आहे. तर या पद्धतीने आपण पुढे जाऊ, तर आपलं हार्ट चक्र म्हणजे सेंटर ऑफ द चेस्ट, निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति साधना और प्रेम का प्रतीक। निश्चल प्यार की अभिव्यक्ति सतत करते रहने से यह चक्र पूरी तरह विकसित हो जाता है, और बिना शर्त किसी अनकंडिशनल लव। आज आपण लेकरांनाही मोठं करतो, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो, पण कुठेतरी म्हातारपणाची काठी हा विचार आपल्या मनामध्ये असतो. हम्म. लक्षात घ्या, आपण त्या मुलांना जे प्रेम करतो ते पण अनकंडिशनल नसतं. पती पत्नीच्या प्रेम मध्ये कंडिशन्स असतात. एक बर्थडे विसरला, एक अॅनिव्हर्सरी विसरली तरी भांडणं होतात, चांगले दिवस स्पॉइल केले जातात. इससे थोड़ा आगे आना पड़ेगा, कंडीशंस न ठेवता अनकंडीशनल खुद का सेलिब्रेशन खुद करो, और घर वालों को भी सेलिब्रेशन में शामिल करो. बघा जीवन कसं सुंदर होऊन जाईल. अपेक्षा तिथे दुःखांची निर्मिती होते. म्हणून अपेक्षा न करता विथ स्माइल आपल्याला ती पॉझिटिव्हिटी लाईफमध्ये जनरेट करायची आहे. त्यानंतर थायमस ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. हृदय, लंग्स, लिव्हर याच्या पूर्ण पद्धतीला तो
ब्लड सर्क्युलेशन सिस्टम याला नियंत्रित करतो। कार्यक्षेत्र है प्रेम आणि भावनांचं केंद्र। प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है। किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता के भाव आने पर वह स्वयं और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा, या फिर धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाएगा। इस चक्र का संबंध वायु तत्व से है। वायु तत्व के असंतुलित होने पर व्यक्ति के नाड़ी तंत्र यानी नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है। इससे हृदय की बीमारी, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन और आत्महत्या करने के जैसे विचार आ जाते हैं। विशुद्ध चक्र यानी थ्रोट चक्र, यह संचारक का चक्र है। अपनी अभिव्यक्ति या क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का उत्तम माध्यम है। सत्य की अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है। वाणी में ओज यो प्रभाव आता है। इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज, उच्च स्तर पर आने वाले संदेश गृहीत होते हैं। थायरॉइड ग्रंथी, गला, लंग्स या सगळ्या हृदय याला आपण याच्यावर प्रतिकूल प्रभाव होतो जर नकारात्मकता असेल। प्रतिकूल प्रभावामुळे पित्त, कफ आणि केसांसंबंधित आजार होतात। त्याचा रंग आहे हलका निळा। रंग आसमानी थायरॉइड ग्रंथी सोबत संबंध। यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है। इसका कार्य क्षेत्र अभिव्यक्ति और बातचीत। शक्ति का स्रोत आधार या दुख। साधक या तो सज्जन अच्छे भाव, सदैव आभार के गुणगान में अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहेगा, या फिर डूबते विशुद्ध चक्र के आकाश तत्व होने के कारण आकाश तत्व के असंतुलित होने से वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष होत असतात। आणि या त्रिदोषांच्या कारण बघा, आता तुमच्या घरामध्ये एखादा वृद्ध व्यक्ती असेल, थोडं ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, हा वृद्ध व्यक्ती सतत खोकत असतो, त्यांना ठसक लागते आणि खोकला येतो। आहेत का घरी असे वृद्ध व्यक्ती ज्यांना अधेमध्ये खोकला येतो? माहिती असं का बरं होतं त्यांचं? ऐसा इसलिए होता है कि उनकी अवस्था ऐसी है, कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते। काय होतं ना, एखाद वेळेस जोडीदार आयुष्यातून निघून गेला असतो उतार वयात, स्वतःच मन व्यक्त करायला कोणीच नसतो, मुलासुनांसमोर व्यक्त होता येत नाही, आणि त्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीचं थ्रोट चक्र ब्लॉक होतं, आणि म्हणून अशा व्यक्तीला ती ठसक लागते, वारंवार तो खोकला येतो। आज जर तुमच्या आजूबाजूला जरशी व्यक्ती असेल ना, लक्षात घ्या, त्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे, की जो ऐकून घेईल। तर प्लीज अशा व्यक्तीला थोडा वेळ द्या, त्यांना व्यक्त होण्यासाठी त्यांचा आधार बना। कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल जर तुम्ही क्रिएट करू शकलात ना, तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणी नसेल। तर अशा लोकांना खरोखर वेळ द्या, कारण सगळ्याच गोष्टी काही पैशाने परिपूर्ण नाही होत। भलेही तुम्ही त्यांच्या गरजा पैशांनी पूर्ण करत असाल, पण मायेचं कोणीतरी त्यांना ऐकून घेणारं एक व्यक्ती आवश्यक असते। एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, गोष्ट आहे फिंगरप्रिंट। गोष्टीचं नाव आहे फिंगरप्रिंट। एका घरामध्ये एक 75-70 वर्षाचे आजोबा होते, आणि थोडं वयामुळे चालताना आधार घ्यावा लागायचा, आणि त्या आधारासाठी त्यांच्या घरी त्यांच्या मुलांनी काठी दिलेली होती। एक दिवस ते काठी न घेता घराच्या बाहेर आले, आणि त्या आधारासाठी त्यांनी हॉलच्या भिंतीचा आधार घेतला, आणि त्या आधारामुळे त्या हॉलच्या भिंतीवर त्यांच्या बोटांचे ठसे उमटले, कारण त्याआधी त्यांनी शरीराला कुठेतरी दुखत असेल तर तेल बिल चोळलं असेल, तर त्यांच्या बोटांना लागलेलं ते तेल त्या भिंतींवर उमटलं, आणि त्यांचे फिंगरप्रिंट, बोटांचे ठसे, हातांचे ठसे त्या घराच्या भिंतीवर आले। आणि सुनेला ते ठसे पाहून हॉलची भिंत खराब झाल्याची जाणीव झाली। संध्याकाळी जेव्हा पती घरी आले, तिने पतीजवळ कंप्लेंट केली, एवढी काठी घेऊन आले दिलेली आहे तुम्ही तुमच्या बाबांना, त्यांनी काठीने चालावं, असा आधार देत बघा म्हणे भिंत किती खराब केली, सांगा तुमच्या वडिलांना काहीतरी, असं म्हणून त्या पत्नीने पतीला सांगितलं। पती नाईलाजाने वडिलांच्या रूम मध्ये गेला आणि म्हटलं की बाबा, तुम्हाला काठी घेऊन दिलेली आहे, त्या काठीने चालायचं ना। एक काम करा, तुम्हाला जर काठीने चालणं होत नसेल तर तुम्ही रूमच्या बाहेर पडत नका जाऊ, काय पाहिजे ते रूम मध्ये मी आणून देईन। वडील खरंच 15 दिवस बाहेर निघाले नाही, आणि त्या शॉक मधून 15 दिवसात वडिलांचा अंत झाला। आणि
त्यानंतर जेव्हा घर रंगरंगटीला निघालं, तर त्या मुलाचा मुलगा होता, एक 10 वर्षाचा असेल. रंगरंगोटीची वेळेस त्यांनी जिद्द केली, तुम्ही अख्ख्या घराला रंग द्यायचा, पण हे माझ्या आजोबांचे फिंगरप्रिंट आहे, याला मिटवायचं नाही. ही माझ्या आजोबांची शेवटची आठवण आहे, या फिंगरप्रिंटला मिटवायचं नाही. आई वडिलांनी बरंच त्या मुलाला समजावून सांगायचा प्रयत्न केला, मुलगा काही केला ऐकत नव्हता. मग त्या पेंटरनी म्हटलं, काळजी करू नका, मी याच्या आजूबाजूला सुंदर फुलं पानं काढून देतो, की फिंगरप्रिंटही जपून राहतील आणि ते डिझाईन चांगलं वाटेल. या पद्धतीने तो मुलगा मोठा होत गेला. जेव्हा जेव्हा कलरिंग झालं, रंगरंगोटी झाली, ते फिंगरप्रिंट जपून ठेवल्या गेले. आणि एक दिवस त्या मुलाचंही लग्न झालं, त्याची मुलगी शाळेत जायला लागली, आणि तिच्या शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. आणि चित्रकलेची स्पर्धा घेऊन ती धावत धावत, म्हणजे पहिलं बक्षीस घेऊन घरी आली. आणि जेव्हा तिला विचारलं त्याच्या आजोबांनी, म्हणजे जो मुलगा होता तो आता आजोबा झालेले, त्यांनी तिला विचारलं की बाळा, तुला हे बक्षीस, तू कुठलं ड्रॉइंग काढलं? तर ते मुलगी म्हणते, बाबा, आबा, मी हे जे भिंतीवरचं जे ड्रॉइंग आहे ना, फिंगरप्रिंट, माझ्या टीचरनी मला विचारलं की हे काय आहे. तर मग सांगितलं की माझ्या आजोबांच्या बाबांच्या बोटांची ठसे आहे, जी आमच्या घरी जपून ठेवलेली आहेत, आणि त्याचं हे ड्रॉइंग मी काढलेलं आहे. त्यावेळेस त्या आजोबा झालेल्या मुलाला कुठेतरी धक्का बसला, की आपण त्यावेळेस बाबांना आधार बनला असता, तर कदाचित माझे बाबा काही दिवस अजून जगले असते. आणि ते जेव्हा सोफ्याला पकडून उठायचा प्रयत्न करतात, तर त्यांचा तोल जातो, आणि त्या क्षणी त्यांचा तो मुलगा, ज्याने फिंगरप्रिंट जपून ठेवायची जिद्द केलेली असते, तो मुलगा आपल्या वडिलांचा आधार बनतो, वडिलांना पडू देत नाही. आणि ते वडिलांच्या रूम मध्ये परत एकदा जाऊन वडिलांची मनोमन माफी मागतात, की बाबा, त्या दिवशी मी तुमचा आधार बनलो असतो, तर कदाचित अधिक काही काळ मला तुमचा सहवास लाभला असता. त्यासाठी मला सॉरी, माफ करा. आणि म्हणून लक्षात घ्या की या जगामध्ये कुणीच, आपण सगळे या रंगमंचावर काही किरदार निभवतो आहे, आणि या जीवनाला केव्हा दी एंड लागेल नाही माहिती नाहीये. आणि खूप न्यूक्लिअर फॅमिली झालेली आता, हम दो हमारा एक, आई वडील गावात शेतात. तर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, की जोपर्यंत आपल्याकडे हे सगळे नाते आहेत, या सगळ्या नात्यांसाठी आपल्याला एक सकारात्मकतेने त्यांना जपायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जपण्यासाठी खूप काही लागत नाही हो, खूप काही पैसा नाही लागत. प्रेमाचे 2 शब्द पुरेसे आहेत. आणि त्यांचं उदरभरण करण्यासाठी त्यांनी आयुष्यात खरंच कमवलेलं असतं. खूप कमी लोक आज डिपेंड आहेत, की त्यांना मुलांवर निर्भर राहावं लागतं, पण ते तरसतात आहे आई वडिलांच्या शब्दांसाठी. 2 प्रेमाचे शब्द. आणि म्हणून म्हणते, शक्य असेल तर जवळ ठेवा, आणि शक्य दूर ठेवणं जर गरजच असेल ना, तर एक फोन, त्यांची विचारपूस करणारा अवश्य तुमच्याकडून जाऊ दे. कारण आज कोणीही नाही, कारण जे तुम्ही आज कराल, हिस्ट्री रिपीट इट सेल्फ. त्याच्यामुळे जेही आपण करणार आहे, कधी ना कधी आपल्या आयुष्यात ते पुनश्च पुढे राहणार आहे. सो ते रिपीट नाही करायचं आहे, तर थोडा वेळ आपल्या आप्तजनांसाठी अवश्य काढा. जीवन आहे त्यापेक्षा अधिक सुंदर होऊन जाईल, कारण या अख्ख्या जगामध्ये आपल्या माता पित्यांपेक्षाही आपलं हित चिंतणारं कोणी नाही आहे. पहिल्या क्रमांकावर हितचिंत करतात आपले आई वडील, दुसऱ्या क्रमांकावर असते आपला जोडीदार, आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात मग मुलं. तर प्रत्येकाने, म्हणून कसं आहे ना, की एकमेकांना देवाणघेवाण पैशाची होण्यापेक्षा शब्द आणि प्रेमांची करा. पैसा आणि प्रॉपर्टी आज नसला तरी शून्यातून विश्व निर्माण करता येतं. नाही तर करोडो रुपये असलेला गरीबही झालेला आपण बघतो. पैशांनीच सगळं सुख विकत घेता येत नाही, पण एक प्रेमाचा साथ देणारा व्यक्ती असेल, तर शून्यातून देखील विश्व निर्माण होऊन जातो. सो विथ स्माईल आपल्याला या सगळ्या ऊर्जांना एक्सेप्ट करायचं आहे.
तर आज्ञा चक्र म्हणजे थर्ड आय चक्र. यह चक्र ललाट दोन्ही भुवयांच्या वर, जिथे बिंदी लावायची जागा असते ना तिथे, दोनों भौवें के मध्य में जरा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान के केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान यानी इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र के विकसित और जागृत होने से भविष्य में होने वाले सूक्ष्म जागृती, म्हणजे आपले थर्ड लेवलचे जे स्टुडंट असतात ते एखाद्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आला तर नेमका का प्रॉब्लेम आला याचं कारण देखील ओळखू शकतात. त्यांना इंट्युशन मिळायला लागतं की नेमकं हे का घडत आहे एखाद्याच्या जीवनामध्ये, आणि त्याला तो हिलिंग करू शकतो. याचं तत्व जे आहे सुषुम्ना नाडी, निचला दिमाग, बाई आग, नाक, पूर्ण आपलं नर्वस सिस्टम याच्याशी संबंधित असतं. अंतरप्रेरणा आणि इच्छांचं केंद्र याला म्हटलं जातं. रंग निळा डार्क ब्लू, पिट्यूटरी ग्लैंड सोबत संबंध. आज्ञाचक्र व्यक्ती के ऑटो नर्वस सिस्टम पर नियंत्रित रखता है. म्हणजे व्यक्ती जेव्हा झोपलेला असतो किंवा तो व्यक्ती कोमामध्ये जातो एखाद्या अपघातानंतर, तर त्याचं थर्ड आय चक्र त्याला नियंत्रित करत असतं. असं कुणाला झालंय की तुम्ही खूप गाढ झोपेत आहे आणि तुम्ही उठलात, अचानक तुम्हाला जाग आली, पण तुम्ही काही बोलायचा प्रयत्न करताय, तुम्ही बोलू शकत नाही किंवा तुमचं शरीरही हलवू शकत नाही, असा अनुभव घेतला का एखाद्या झोपेतनं अचानक जाग आल्यानंतर? काय होतं माहितीये का? सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे. तुमचं फिजिकल बॉडी झोपलेलं असताना जर तुमचं माइंड जागं झालं, माइंड जागं म्हणजे शरीर जागं होण्याच्या आधी जर माइंड जागं झालं, तर अशी गोष्ट घडत असते तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये. आणि तेव्हा असं वाटतं काय होतं की आपण बोलायचा प्रयत्न करतो, कारण फिजिकल बॉडी आणि आपल्या माइंडचं कनेक्शन व्हायला काही सेकंदांचा वेळ लागतो, आणि त्या सेकंदांमुळे आपल्याला अशी फिलिंग येते की आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलू शकत नाही, किंवा उठण्याचा प्रयत्न करतोय, उठू शकत नाही, शरीर पूर्ण स्थिर पडलेलं आहे. हे का बरं होत असतं? कारण आपल्या फिजिकल बॉडी आणि माइंड लेवलचं कनेक्शन होत नाही. माइंड कधी कधी काही सेकंद लवकर जागं होतं आणि मग फिजिकल बॉडी जागी होते. दोन्ही एकत्र जागे झाले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. तर कधी कधी असं घडतं की बिफोर अवर फिजिकल बॉडी, माइंड बॉडी जे आहे आपलं माइंड ते जागं होऊन जातं आणि मग आपल्याला काही सेकंद तशी अवस्था जाणवत असते. ओके. त्यानंतर आज्ञाचक्र ऑटो नर्वस सिस्टम पूर्ण याला नियंत्रित करतं. त्याच्यानंतर इच्छा आणि अंतरप्रेरणा यांचं कार्य याच चक्रांपासून होत असतं. चांगले कार्य करण्याची क्षमता, सूझबूझ आणि नकारात्मक कामं करण्याची क्षमता देखील हेच चक्र. पण त्या डोक्याचा वापर एखादा व्यक्ती निर्मितीसाठी करतो आणि एखादा व्यक्ती डिस्ट्रॉय करण्यासाठी करतो. बुद्धी दोघांजवळही असते. तर हेच चक्र ते चांगली बुद्धी किंवा वाईट बुद्धी याच्यासाठी काम करत असतं. इथेच आत्म्याचं निवासस्थान माना गया है. आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र के विकसित होने से टेलीपैथिक इंट्यूशन की शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा गया है. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान व जागृति आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना किसी ज्ञान के व्यक्ती क्रोधमय जीकर अंधकार म्हणजे रागारागात स्वतःही वाईट याच्यात राहतो, कधी खुश राहत नाही आणि दुसऱ्यांनाही आनंदी राहू देत नाही. आणि त्याच्यानंतरचं चक्र आहे सहस्त्रार चक्र, जो सगळ्या एनर्जीचं सेंटर म्हणजे कार्य ब्रह्मांड आणि आपल्या कनेक्टिव्हिटीचं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. यह उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था में ले जाना इसी चक्र के कारण होता है. दाई आंख दिमाग, दाई आंख उपरी दिमाग, पिनियल ग्लँड, रंग याचा डार्क आपल्या जांभळा कलर आहे. आध्यात्मिक प्रगती हे या चक्राचं विशेष काम आहे. रंग जांभळा यानी वॉयलेट पिनियल ग्लैंड के साथ संबंध, माथे के ऊपर के हिस्से में नियंत्रित करता है. आध्यात्मिक प्रगती का यही केंद्र है. एखाद्या व्यक्तीला तुम्ही शेवटचा श्वास घेताना बघितलाय का जवळून? एखाद्या व्यक्तीची लास्ट स्टेज आहे आणि त्यांनी जवळून जर प्राणत्याग केला, एखाद्याने जर बघितलं असेल, तर अशा व्यक्तीला झटके येतात. म्हणजे काही वेळ तो असं म्हणतो की अजून जाऊन तो श्वास असा शरीर हलतं पूर्ण, किंवा असे झटके आल्यासारखं होतं. बघितलंय? ते का होतं? कारण प्रत्येक व्यक्तीची जी प्राण ऊर्जा आहे, ही प्राण ऊर्जा काय होत असते, काही वेळासाठी आपलं जे केंद्र आहे म्हणजे एनर्जीचं जे मेन सेंटर आहे एंट्रन्सचं, ते ओपन होतं. मुक्तीचं द्वार त्याला म्हणतात, ते ओपन होतं. आणि ते मुक्तीचं द्वार ओपन झाल्यावर काही लोक जे साधनेत नसतात, कुठलंच मेडिटेशन किंवा आध्यात्मिक प्रगती त्यांची झालेली नसते, तर असे व्यक्ती त्या झटक्यांना घाबरतात
आणि मग त्यांचा जो प्राण आहे, डोळे ओपन असतात, तोंड ओपन असताना आपण म्हणतो की या व्यक्तीचा प्राण डोळ्यातनं गेला किंवा या व्यक्तीचा प्राण मुखातनं गेलेला आहे. हे का बरं बोललं जातं? कारण एखादी डेड बॉडी असते तरी सुद्धा त्या डेड बॉडीच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि तृप्ततेचा भाव असतो. म्हणजे ऍक्च्युअल आपण म्हणतो की हा व्यक्ती मुक्त झालेला आहे. तो भाव, कारण त्याचा प्राण ऊर्जा इथूनच एंटर करते सहस्त्रार चक्रातनं. आणि म्हणून बाळ जेव्हा लहान असतं, जन्माला येतं, तेव्हा त्याची टाळू भरायची राहते. आणि ते कनेक्शन फॉर्म झाल्यानंतर हळूहळू हा हार्डनेस येतो आणि प्राणाची मुक्तीसाठी पण हेच द्वार ओपन होतं. जी ऊर्जा तुम्ही आता सगळे ज्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे, दोन्ही हात रब केल्यावर तुम्ही इथे त्या ऊर्जेच्या फ्लोला एक्सपिरियन्स पण करू शकता. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचं, डोक्याला मार लागल्यावर बॉडी म्हणजे एखाद्याचा प्राण लवकर जातो. ठीक आहे. असा या पद्धतीने तुम्ही ती एनर्जी फ्लो करू शकता. अशा पद्धतीने आपण ही दिव्य रेकी शक्तीच्या 7 चक्र म्हणजे आपल्या ची माहिती घेतली आहे. उद्या आपण आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर या चक्रांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करून पॉझिटिव्ह हेल्थसाठी आपण एक छान मेडिटेशन करणार आहे. तर उद्याचं सेशन मध्ये खूप महत्वाचं तुम्ही पॉझिटिव्हिटी एक्सपिरियन्स करणार आहे. आणि परवा सगळे प्रोटोकॉल आणि आपण बाकीच्या गोष्टी शिकणार आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.